नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण वर्ग 10वीचा चॅप्टर नंबर फर्स्ट पाहत आहोत, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। तर चला त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे आपला इक्वेशन रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। ऍक्टिव्हिटी दिलेली आपल्याला, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, इक्वेशन, नंबर ऑफ व्हेरिएबल्स, वेदर लिनियर ऑर नॉट। म्हणजे दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहे का नाही हे आपल्याला सांगायचं आहे, आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स, किती व्हेरिएबल्स आलेले आहेत हे पण आपल्याला सांगायचं आहे। तर मग सर पहिलं पहा, आता ऑलरेडी इथं आपल्याला दिलेलंच आहे, याच्यामध्ये किती व्हेरिएबल आले, एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत। हे एक्स आणि इथे हे वाय, नंबर ऑफ किती व्हेरिएबल्स आहेत, 2। वेदर लिनियर ऑर नॉट, म्हणजे लिनियर इक्वेशन आहे का, तर लिनियर इक्वेशन नाहीये। बरं, लिनियर इक्वेशन कशामुळे नसेल, तर याचं कारण आहे हे जे एक्स आणि वाय दोन्ही व्हेरिएबल्स हे डिनॉमिनेटरला आलेले आहेत, आणि जर समजा व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरला आलेले असतील तर डायरेक्ट त्याला लिनियर इक्वेशन म्हणता येत नाही। आपल्याला त्या दिलेल्या इक्वेशनला कन्वर्ट करावं लागणार आहे, त्याला दोन व्हेरिएबल्स त्याच्या इक्वल टू पुट करावं लागणार आहे आणि लिनियर इक्वेशन मध्ये घेऊन यावं लागणार आहे। म्हणजे काय, तर इथं आपल्याला डिनॉमिनेटरला म्हणजे काय दिलेलं आहे पाहिजे, 1/x, आणि इथं दुसरं काय 1/y, म्हणजे 1/x इक्वल्स टू आपल्याला हे जे आहे 1/x इक्वल्स टू m पुट करा आणि 1/y इक्वल्स टू n पुट करा। म्हणजे इक्वल्स टू याच्या जर पुट केला आपण, ही व्हॅल्यू इथं जर ठेवली तर हे पहा 3m - 4n इक्वल्स टू 8। या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणता येतं, पण याला डायरेक्ट म्हणता येत नाही, कारण हे जे डिनॉमिनेटरला व्हेरिएबल आलेला आहे, या व्हेरिएबलला जर आपण न्यूमरेटर मध्ये आणलं तर याचा पॉवर -1 होतो, आणि आपल्याला पॉवर हा व्हेरिएबलचा +1 असायला पाहिजे, मायनस जमत नाही। जर मायनस असेल तर त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणता येत नाही। जरी दोन व्हेरिएबल आलेले आहेत पण त्यांचा पॉवर मायनस असेल तर त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येत नाही। मग त्याच्यामुळे आपल्याला तिला सबस्टिट्यूट करावं लागणार, याची सबस्टिट्यूट व्हॅल्यू करावं लागणार। म्हणजे जसं की आपण 1/x इक्वल्स टू m आणि 1/y इक्वल टू n घेतलेला आहे, मग याच्या जागी ह्याच इक्वेशनला पाहिजे 3m - 4n इक्वल्स टू 8 घेतलेला आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन होतं आपलं, पण हे होणार नाही। कळलं, लिनियर इक्वेशन मध्ये पॉवर व्हेरिएबल्सचा किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे, पॉझिटिव्ह 1 असायला पाहिजे, तो निगेटिव्ह जमत नाही। चला मग आता पुढचं पाहूया आपण, नंबर 2 च। 6/x - 1 + 3/y - 2 इक्वल्स टू 0। आता नंबर ऑफ व्हेरिएबल्स, याच्यामध्ये पहा नंबर ऑफ व्हेरिएबल्स x आणि y, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत, 2। मग हे लिनियर होईल का, तर नाही होणार, हे पण नॉट लिनियर, नॉट लिनियर। त्याच्यानंतर 7/2x + 1 + 13/y + 2 इक्वल टू 0। याच्यात आहे पहा x आणि y हे व्हेरिएबल आलेले आहेत, म्हणजे किती व्हेरिएबल्स आहेत, 2। मग हे होणार का, तर नाही होणार, नॉट लिनियर। त्याच्यानंतर 14/x + y + 3/x - y = 5, याच्यात पण व्हेरिएबल्स किती आलेले आहेत, 2च आलेले आहेत, x आणि y। मग नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत, 2। मग लिनियर होईल का, नाही होणार, नॉट लिनियर, नॉट लिनियर, म्हणजे लिनियर इक्वेशन होत नाहीत। जेवढे पण डिनॉमिनेटरला व्हेरिएबल्स आलेले आहेत, जर इक्वेशन मध्ये दिलेल्या डिनॉमिनेटरला व्हेरिएबल असतील तर ते लिनियर इक्वेशन होणार नाहीत। ते अशा प्रकारे आपली ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे। तर चला मग प्रॅक्टिस सेट 1.4 पाहूया। पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, 2x - 3y इक्वल टू 15। दुसरं दिलेलं इक्वेशन आपल्याला 8/x + 5/y इक्वल टू 77। पहिल्यांदा दिलेल्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर देऊया, 2x - 3/y इक्वल्स टू 15, इक्वेशन नंबर 1।
त्यानंतर 8/x प्लस 5/y इक्वल टू 77 इक्वेशन नंबर 2. मग आता दोन इक्वेशन आले, पण हे डायरेक्ट सायमल्टेनियस इक्वेशन आहेत का? नाही. मग या इक्वेशनला आपण सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करूया आणि त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करूया. मग आता पहिल्यांदा पहा, इथं 1/x आलेला आहे. आता याचा अर्थ पहा 2/x म्हणजे याला 2 × 1/x लिहिता येतं. म्हणजे 1/x इक्वल्स टू आपल्याला काय पुट करता येतं? m. इथं आलेला आहे 3/y इक्वल टू याला लिहिता येतं 3 × 1/y इक्वल टू याच्या जागी पुट करू आपण 1/y च्या जागेवरती n पुट करू का? मग आता ठेवून देऊ आपण या इक्वेशन मध्ये पुट 1/x इक्वल्स टू m and 1/y इक्वल टू n. मग इथं काय लिहिता येईल आपल्याला 2m - 3n इक्वल टू 15 इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर इथं पहा 8m मायनस नाही इथं प्लस आलेलं आहे प्लस 5n इक्वल टू 77 इक्वेशन नंबर 4. मग आता हे आलेले आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये. मग आता हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपण दिलेले व्हेरिएबल्स आहेत त्यांचा कोणत्याही एका व्हेरिएबल्सचा कोएफिशिएंट सेम करतो आणि जर सेम साइन असेल तर त्याचं सबट्रॅक्शन करतो, अपोजिट साइन असेल तर ऍडिशन करत असतो. मग आता इथं आपण इक्वेशन नंबर 3 ला 2 न 4 न मल्टिप्लाय करू म्हणजे m चा कोएफिशिएंट सेम होईल. इथं m चा 8 आलेला आहे. इक्वेशन नंबर 3 ला जर आपण 4 न मल्टिप्लाय केलं तर इथं 2 × 4 8m येऊन आपल्याला नवीन इक्वेशन मध्ये. म्हणजे m चा कोएफिशिएंट सेम असणार आहे. म्हणजे m ला आपल्याला इथून इलिमिनेट करता येतं. मग इथं करू आपण मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3/4. आता इथं पहा 4 × 2 येणार 8m - 4 × 3 12n इक्वल्स टू 4 × 15 60 इक्वेशन नंबर 5. मग आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 ह्या दोन इक्वेशन मध्ये पहा आपल्याला हे जे दोन इक्वेशन आलेले आहेत तर याच्यामध्ये m चा कोएफिशिएंट सेम झालेला आहे. इथं पहा 8m आहे, इथं 8m आहे. मग इक्वेशन नंबर आपण 5 ला इक्वेशन नंबर 4 मधून सबट्रॅक्ट करू. मग सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 5 फ्रॉम इक्वेशन नंबर 4. म्हणजे जे इक्वेशन नंबर 5 आहे याला इक्वेशन नंबर 4 मधून सबट्रॅक्ट करू. मग इथं काय लिहिता येतं पहा आपल्याला कोणामधून करायचं 4 मधून. तर 4 ला अगोदर लिहू 8m + 5n इक्वल्स टू 77. त्यानंतर 8m - 12n इक्वल टू 60. आता हे प्लसचं काय होणार मायनस होणार, प्लसचं काय होईना प्लसचं मायनस होईल. इथे येणार हे मायनस, हे प्लस होईल, हे मायनस, हे झालं 0. 5 + 12 किती येणार आहे 17n इक्वल्स टू ते 7 ला 7, 7 मधून 6 गेले 1. म्हणजे आपल्याला पहा इक्वेशन काय भेटलं तर 17n इक्वल टू 17. मग n इक्वल टू 17/17, 17 1 चा 17, n इक्वल्स टू 1. n ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 1. हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवून देऊ. पुट n इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1 नाही आपल्याला इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायचं आहे. आणि 3 मध्ये पुट करून टाकू. इक्वेशन नंबर 3 काय दिलेले आपल्याला तर 2m - 3n इक्वल्स टू 15. लिहून घेऊ 2m - 3n इक्वल टू 15. मग 2m - 3 × n ची व्हॅल्यू किती 1 इक्वल टू 15. 2m - 3 × 1 3 इक्वल्स टू 15. मग 2m इक्वल्स टू 15
लेफ्ट साइडला -3 आहेत, राईट साइडला गेल्यावरती प्लस होतात. मग 2m इक्वल्स टू 15 प्लस 3 18. मग m इक्वल टू 18/2. 2 1 चा 2, 2 9 चा 18. मग m इक्वल टू 9 आलेली व्हॅल्यू आपल्याला. n इक्वल्स टू किती भेटलेली व्हॅल्यू 9 भेटलेली आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये n इक्वल टू 9 आणि n इक्वल टू 1 आलेले आहेत. तर या व्हॅल्यूज रिसबस्टिट्यूट करू आपण. म्हणजे पुन्हा आपण जे m इक्वल टू पुट केलं तर n इक्वल टू पुट केलं तर यांच्या m आणि n च्या जागी यांच्या व्हॅल्यू पुट करून देऊ आपण. मग 1/x m इक्वल टू काय पुट केलेलं आहे 1/x. m ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याला 9 इक्वल टू हे 1/x क्रॉस मल्टिप्लाय करू. म्हणजे x ला राईट साइडला आणू आणि y ला आपले x ला लेफ्ट साइडला आणू आणि 9 ला राईट साइडला घेऊन जाऊ. हे इकडे मल्टिप्लायला आहे, राईट साइडला गेल्यावरती डिवाइडला जाणार म्हणजे 1/9. x ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 1/9. त्याच्यानंतर n इक्वल टू पा इकडे 1/y इक्वल टू n किंवा n इक्वल टू 1/y आहे. मग आपण इथे लिहू n इक्वल टू 1/y. पुन्हा n ची व्हॅल्यू पुट करू. इथं 1 इक्वल्स टू 1/y. पुन्हा यांचा क्रॉस करू तर y इक्वल टू 1 आलेली व्हॅल्यू जो आपल्याला. मग इथं लिहिता येतं x, y इक्वल टू 1/9, 1 is the solution. हे असं आपलं सोल्युशन आलेलं आहे. तर चला मग आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे पहा 10/x + y प्लस 2/x - y इक्वल टू 4. आणि सेकंड इक्वेशन दिलेले आपल्याला 15/x + y - 5/x - y इक्वल टू -2. मग याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 देऊ. 10/x + y प्लस 2/x - y इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 1 15/x + y minus 5/x - y इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 2. मग आता इथं पहा आपल्याला 1/x + y आणि इथं 1/x - y दोन्ही इक्वेशन मध्ये पहा आपल्याला सेम आलेला आहे. त्याच्यामुळे इथं पुट करू आपण. पुट 1/x + y इक्वल टू m and 1/x - y इक्वल टू n. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये या व्हॅल्यू पुट करून देऊ. म्हणजे काय येणार आपल्याला 10m + 2n इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3 15m - 5n इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 4. आता याच्यामध्ये पहा m आणि n चे कोएफिशिएंट अलग अलग आलेले. दोन्ही इक्वेशन मध्ये m चा कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशन मध्ये 10 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 15 आहे. आणि n चा कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशन मध्ये 2 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 5 आहे. मग आपण काय करूता n चा कोएफिशिएंट चेंज करून घेऊता. मग इक्वेशन नंबर 3 मध्ये 5 ने मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन नंबर 4 ला 2 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे n चा कोएफिशिएंट काय होईल आपल्याला सेम होईल. मग मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3 बाय इक्वेशन नंबर 3 ला किती ने मल्टिप्लाय करायचं 5 न. मग हे पहा 5 × 10 हे 50m प्लस 5 × 2 10n इक्वल्स टू 5 × 4 20. इक्वेशन नंबर 5. त्याच्यानंतर मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 4 बाय 2. मग 15 × 2 30m. त्याच्यानंतर 2 × 5 हे मायनसला मायनस 5 × 2 किती येतं 10 n इक्वल्स टू मायनस हे ऍज राहणार कारण मायनस इंटू प्लस काय असतं मायनस 2 × 2 4. इक्वेशन नंबर 6. मग आता इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 5 मध्ये ह्या दोन इक्वेशन मध्ये पहा n चा कोएफिशिएंट सेम झालेला आहे आणि
त्यांचं साइन अपोजिट आहे. मग ज्यावेळेस आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करत असतो आणि त्याचं साइन पाहत असतो. आता इथे साइन अपोजिट आलेलं आहे आणि जर साइन अपोजिट असेल तर आपण त्या दोन इक्वेशनची ऍडिशन करतो. कोणत्या इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 ची ऍडिशन करू. मग ऍड इक्वेशन नंबर 5 and इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 5 काय पहा, 50m प्लस 10n इक्वल टू 20. त्याच्यानंतर 6 किती आहे, 30m मायनस 10n इक्वल टू -4. आता त्या दोघांची ऍडिशन करायची म्हणजे 10 मायनस 10 0, हे 0. 5 प्लस 3 किती होणार, 8m हे इक्वल्स टू 20 मधून 4 गेले किती राहिले, 16. 80m इक्वल्स टू 16 आलेलं आहे, 80 आहे. 80m इक्वल्स टू 16. मग m इक्वल्स टू 16/80. मग 16 1 चा 16, 16 5 चा 80. m इक्वल्स टू 1/5. m ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याला, 1/5. मग हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करू का. पुट m इक्वल्स टू 1/5 इन इक्वेशन 3. हे पहा इक्वेशन 3 मध्ये पुट करायचे आपल्याला, इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 काय आपल्याकडं, 10m प्लस 2n इक्वल टू 4. मग 10 इंटू m ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 1/5. इथं 1/5 पुट करू प्लस हे 2n इक्वल टू 4. 5 1 चा 5, 5 2 चा 10. 2 प्लस 2n इक्वल टू 4. मग 2n इक्वल टू 4 मायनस 2, 2n इक्वल्स टू 2. मग n इक्वल टू 2/2. म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे इथं, n इक्वल टू 1. मग आता ज्या आपण व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करू आपण m आणि n ची, इकडे काय केलेले पहा, m इक्वल्स टू चे पुट केलेलं आहे 1/x प्लस y. मग m च्या जागी m ची व्हॅल्यू पुट करू 1/5 इक्वल्स टू x प्लस y. पहिला जर 1 आहे इथं काय आहे 1/x प्लस y, याचं क्रॉस मल्टिप्लाय करू आपण म्हणजे x प्लस y इक्वल्स टू 5. याला पुढचं इक्वेशन देऊ, किती आहे इक्वेशन नंबरला 6 आहे म्हणजे इक्वेशन नंबर 7. त्याच्यानंतर n इक्वल्स टू काय पुट केलेले पाहिजे आपण, हे n इक्वल्स टू 1/x मायनस y. यांची व्हॅल्यू 1 आलेली आहे, इक्वल्स टू 1/x मायनस y. मग आता क्रॉस मल्टिप्लाय करू, x मायनस y इक्वल्स टू 1. याला इक्वेशन नंबर 8 देऊ. मग आता इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8 मध्ये पहा, इक्वेशन नंबर 8 आणि इक्वेशन नंबर 7 पहा, दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत पण y चं साइन अपोजिट आहे. त्याच्यामुळं या दोघांची ऍडिशन करू आपण, इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8 ची. मग ऍड इक्वेशन नंबर 7 and 8. इक्वेशन नंबर 7 काय पहा, x प्लस y इक्वल टू 5. आणि इक्वेशन नंबर 8 किती आहे, x मायनस y इक्वल्स टू 1. प्लस मायनस हे 0 झालं, हे 2x इक्वल्स टू 6. मग 2x इक्वल्स टू 6 आलेलं आहे. x इक्वल्स काय तर 6/2. 2 1 चा 2, 2 3 चा 6. x इक्वल्स टू 3 भेटलेले आहे आपल्याला. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू काढू आपण, तर हीच व्हॅल्यू पुट करू आपण इक्वेशन नंबर 7 मध्ये. पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 7. इक्वेशन 7 काय पहा, x प्लस y इक्वल्स टू 5. मग x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 3 प्लस y इक्वल्स टू 5. मग y इक्वल्स टू 5 मायनस 3. y इक्वल्स टू किती आलेली आहे आपल्याला, मग व्हॅल्यू ही 2 आलेली आहे. x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, 2 आलेली आहे.
मग इथं काय लिहिता येतं आपल्याला, तर हे x, y इक्वल्स टू x व्हॅल्यू किती आलेली आहे पहा, हे 3, 2 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. तर 27 बाय x मायनस 2 प्लस 31 बाय y प्लस 3 इक्वल्स टू 85. दुसरे इक्वेशन दिलेले आहे 31 बाय x मायनस 2 प्लस 27 बाय y प्लस 3 इक्वल्स टू 89. मला पहिल्यांदा देऊ आपण 27 बाय x मायनस 2 प्लस 31 बाय y प्लस 3 इक्वल्स टू 85 इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर 31 बाय x मायनस 2 प्लस 27 बाय y प्लस 3 इक्वल्स टू 89 इक्वेशन नंबर 2. मग आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये पहा 1 बाय x मायनस 2 आणि इथं 1 बाय y प्लस 3 आलेला आहे. मग इथं पुट करू आपण, पुट 1 by x minus 2 equal to m and 1 by y plus 3 equal to n. मग इथं 27 m plus 31 n equals to 85. त्याला इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर 31 m plus 27 n equal to 89 इक्वेशन नंबर 4. मग आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये पहा, जे पहिल्यांदा m चा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशन मध्ये n चा झालेला आहे. त्याच्यानंतर फर्स्ट इक्वेशन मध्ये n चा कोएफिशियंट हा सेकंड इक्वेशनला m ला आलेला आहे. म्हणजे थोडक्यात या दोघांचे कोएफिशियंट अल्टरनेट झालेले आहेत किंवा इंटरचेंज झालेले आहेत. पहा एकमेकांची अदलाबदल झालेली कोएफिशियंटची. मग आता एक वेळेस अशा वेळेस काय करायचं, एक वेळेस इक्वेशनची ऍडिशन करायची आणि एक वेळेस सबट्रॅक्शन करायची. सुरुवातीला या दोघांची आपण ऍडिशन करूता. मग ऍड इक्वेशन 3 and 4. 27 m plus 31 n equals to 85. 31 m plus 27 n equals to 89. आता पहा 7 plus 1 8, 2 plus 3 5 म्हणजे 58. m ला m प्लस इथेही पण येईल 58 n इक्वल्स टू 5 प्लस 9 किती येतात पाहिजे 14. कॅरी 1 आलेला आहे 8 प्लस 8 16 आणि कॅरी 1 17 174. आपल्याला इक्वेशन काय भेटलं पहा 58 m प्लस 58 n इक्वल टू 174. महिला डिवाइड करू आपण 58 न, तर याला जर डिवाइड केला आपण तर पहा कितीचा भाग गेला बसन 58 तर पाहिजे काय येईल हे m प्लस n इक्वल्स टू 58 3 चा 174 येतो. म्हणजे इथे किती येणार आपल्याला 3 येणार. याला इक्वेशन नंबर देऊ आपण 5. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करू आपण. तर इक्वेशन नंबर 3 ला इक्वेशन नंबर 4 मधून सबट्रॅक्ट करूता. पण पहा इथं आता आपल्याला सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 3 4 ला करूता. बरं 3 ला करू आपण. इथं काय करू थोडस कोएफिशियंट आपल्याला m चा काय होईल पॉझिटिव्ह भेटेल. त्याच्यामुळं 3 ला 4 मधून करूता. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन नंबर 4. मग इक्वेशन नंबर 3 किती आलेला आहे पहा 4 किती आहे आपल्याला पहिल्यांदा 4 लिहू 31 m प्लस 27 n इक्वल्स टू 89. त्याच्यानंतर 3 किती आहे 27 m प्लस 31 n इक्वल्स टू 85. मग आता हे प्लसचं काय होईल मायनस, प्लसचं काय होईल मायनस, प्लसचं काय होईल हे मायनस होईल. मग इथं पहा 31 मधून 27 गेले किती राहिले 4m. इथं मायनस 4n
इक्वल्स टू 4. 4 न काय करू, याला डिवाइड करू आपण. म्हणजे इथं काय m मायनस n इक्वल्स टू 1. इक्वेशन नंबर 6. इक्वेशन नंबर 6. मग इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 पहा. m आणि n दोघांचे कोएफिशिएंट सेम आहे, पण n चं साइन हे अपोजिट आहे. त्याच्यामुळं या दोघांची ऍडिशन करू आपण. ऍड इक्वेशन नंबर 5 and 6. मग इक्वेशन नंबर 5 काय आलेलं आहे, m प्लस n इक्वल टू 3, m मायनस n इक्वल्स टू 1. मग आता याचं पहा, हे जे कॅन्सल होईल. m प्लस m काय, 2m इक्वल्स टू 3 प्लस 1 काय तर 4. मग m इक्वल्स टू 4/2. 2 1 चा 2, 2 2 चा 4. m इक्वल्स टू काय आला आपल्याला 2. म्हणजे m ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर याच्यामध्ये ठेवून देऊ आपण 5 मध्ये. पुट m इक्वल्स टू 2 इन इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 काय, तर m प्लस n इक्वल्स टू 3. मग इक्वेशन नंबर 3 पहा, m ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2 आहे. मग इथं काय 2 प्लस n इक्वल्स टू 3. मग n इक्वल्स टू आपल्याला 3 मायनस 2 येतं. तर n ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1. 3 मायनस 2 किती येतं 1 येतं. मग आता पुन्हा याची m आणि n ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करू आपण. पुन्हा पहिल्या याच्यामध्ये आणून ठेवता. मग इथं पहा आपण पुट काय केलेलं आहे याच्यामध्ये 1/x मायनस 2 इक्वल्स टू m. मग इथं लिहिता येतं हे m इक्वल्स टू 1/x मायनस 2. m ची व्हॅल्यू किती आलेली 2. मग 2 इक्वल्स टू 1/x मायनस 2 क्रॉस मल्टिप्लाय करू 2. हे x मायनस 2 इक्वल्स टू 1. 2 न मल्टिप्लाय करा 2x मायनस 4 इक्वल्स टू 1. x इक्वल्स 2x इक्वल्स टू 1 प्लस 4. x इक्वल्स टू हे काय आता 2x इक्वल्स टू येणार 5. x इक्वल्स टू 5/2. x इक्वल्स टू किती आला आपल्याला 5/2. x इक्वल्स टू काय आला आपल्याला 5/2. तर मग पुन्हा आपण n ची व्हॅल्यू पुट करून देऊ. तर n इक्वल्स टू काय आलेलं आहे पाहिजे, n इक्वल टू 1/y प्लस 3. मग n ची व्हॅल्यू किती आलेली आहे पाहिजे 1 इक्वल्स टू 1/y प्लस 3. क्रॉस मल्टिप्लाय करा y प्लस 3 इक्वल्स टू 1. हे y इक्वल्स टू 1 मायनस 3. मग y इक्वल्स टू काय आलं -2. मग हे x, y इक्वल्स टू 5/2, -2 is the solution. Is the solution. चला मग पाहूया या एक्सरसाइज मधला प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4. 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इक्वल टू 3/4. सेकंड इक्वेशन दिलेले 1/2 ब्रॅकेट मध्ये 3x प्लस y मायनस 1/2 3x मायनस y इक्वल्स टू -1/8. आता इक्वेशन नंबर 1 देऊ पहिल्याला. हे काय आलं 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इक्वल्स टू 3/4. इक्वेशन नंबर 1. त्यानंतर 1/2 ब्रॅकेट 3x प्लस y मायनस 1/2 3x मायनस y इक्वल्स टू -1/8. इक्वेशन नंबर 2. आता इथं पहा 1/3x प्लस y आलेले, इथं 1/3x मायनस y आलेले. दोन्ही इक्वेशन मध्ये सेम तेच आहे डिनॉमिनेटरला. त्याच्यामुळे आपण इथं पुट करू का. पुट 1/3x प्लस y इक्वल्स टू m and 1/3x मायनस y इक्वल टू n. मग आता याच्यामध्ये पहा आपल्याला इक्वेशन पुन्हा पुट करतो आपण हे. तर m प्लस n इक्वल्स टू 3/4. इक्वेशन नंबर 3. सेकंड मध्ये ठेवता 1/2m मायनस 1/2n इक्वल्स टू -1/8. इक्वेशन नंबर 4. मग आता इक्वेशन नंबर 3 मध्ये पहा डिनॉमिनेटरला किती आलेले 4. 4 न सरळ त्याला मल्टिप्लाय करून टाकायचं. मग मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3/4
मग इथं काय येणार आहे तर 4m प्लस 4n इक्वल्स टू 3 इक्वेशन नंबर 5. त्याच्यानंतर इक्वेशन नंबर 4 मध्ये या दोघांना पहा 2 च्या टेबल मध्ये 8 येतो. 8 ही मोठी संख्या आहे त्याच्यामुळे याला काय करू आपण 8 न मल्टिप्लाय करू. इक्वेशन नंबर 4 ला मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 4 बाय 8. इथं भी काय येणार आपल्याला 4m मायनस 4n इक्वल्स टू -1 इक्वेशन नंबर 6. मग इक्वेशन नंबर 5 आणि 6 मध्ये पहा m आणि n दोघांचेही कोएफिशिएंट सेम आहेत पण n चं साइन अपोजिट आहे त्याच्यामुळे या दोन इक्वेशनचे आपण ऍडिशन करू. ऍड इक्वेशन नंबर 5 and 6. मग आता हे पहा 5 इक्वेशन नंबर आपल्याकडे किती आलेला आहे हे 4m प्लस 4n इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 6 4m माइनस 4n इक्वल्स टू -1. नाही कॅन्सल 4 प्लस 4 किती होता इथे पहा 8m इक्वल्स टू 2. मग m इक्वल्स टू 2 बाय 8. m इक्वल्स काय तर 2 1 चा 2 2 4 चा 8 1 बाय 4. m ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 1 बाय 4. तर ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करूता. पुट m इक्वल्स टू 1 बाय 4 इन इक्वेशन 5. मग इक्वेशन 5 का आपल्याकडे 4m प्लस 4n इक्वल्स टू 3. मग 4 m ला रिप्लेस करा त्याच्या जागी 1 बाय 4 ठेवा प्लस 4n इक्वल टू 3. मग हे 4 1 चा 4 1 नाही इथं 1 प्लस 4n इक्वल्स टू इथं काय आलेले 3 बरोबर आहे 3 आहे. मग आता याला राईट साइडला नेऊ 4n इक्वल्स टू 3 मायनस 1. मग 4n इक्वल्स टू 2 n इक्वल्स टू 2 बाय 4 n इक्वल्स टू 2 2 1 चा 2 2 2 चा 4 1 बाय 2 येईल. 2 ने येणार तो 1 बाय 2. हे 1 बाय 2 आलं. n ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 1 बाय 2. मग आता पुन्हा रिसबस्टिट्यूट करूया आपण याच्यामध्ये व्हॅल्यू. मग m इक्वल टू 1 बाय 3x प्लस y. मग m ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1 बाय 4. हे 1 बाय 4 इक्वल्स टू 1 बाय 3x प्लस y. क्रॉस मल्टिप्लाय करू 3x प्लस y इक्वल्स टू 4. इक्वेशन नंबर 7. इक्वेशन नंबर किती येणार आहे आपल्याला 7 येणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा n ची व्हॅल्यू पुट करू इकडं. इथं पहा n इक्वल टू 3x एक मिनिट इक्वल्स टू 1 बाय 3x मायनस y. n ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडे हे 1 बाय 2. 1 बाय 2 इक्वल्स टू 1 बाय 3x मायनस y. तर 3x मायनस y इक्वल्स टू 2. इक्वेशन नंबर 8. इक्वेशन नंबर किती येणार आहे आपल्याला 8 येणार आहे. मग आता पहा इक्वेशन नंबर 7 आणि 8 मध्ये y चा कोएफिशिएंट सेम आहे आणि या दोघांचं साइन अपोजिट आहे. मग या दोघांची काय करू ऍडिशन करू आपण. मग ऍड इक्वेशन नंबर 7 and 8. 7 and 8. मग इक्वेशन नंबर 7 किती आपल्याकडे 3x प्लस y इक्वल टू 3x प्लस y इक्वल्स टू 4. इथं 3x मायनस y इक्वल टू 2. त्या दोघांची ऍडिशन करू y कॅन्सल होऊन जाईल 1 मायनस 1 0. 3 प्लस 3 6x इक्वल्स टू 4 प्लस 2 6. x इक्वल्स टू 6 बाय 6. 6 1 चा 6 1 चा डिव्हिजन होतं तर x इक्वल्स टू किती आलेले आपल्याला 1. हीच व्हॅल्यू पुट करू आपण इक्वेशन नंबर 7 मध्ये. पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 7. मग इक्वेशन 7 काय आलेले पहा आपल्याकडे. इक्वेशन नंबर 7 काय 3x प्लस y. 3x प्लस y इक्वल्स टू 4. मग इथं काय 3 into 1 प्लस y इक्वल्स टू 4.
वाय इक्वल्स टू काय येतं 4 मायनस 3 तर वाय इक्वल्स टू पण किती आलेली आपल्याला 1 व एक्स कॉमा वाय इक्वल्स टू एक्स ची व्हॅल्यू किती आलेली 1 वाय ची किती आलेली 1 इफ द सोल्युशन